हाय एव्हरीवन, दिस इज पल्लवी. वेलकम टू पल्लवीज डिलिशियस ट्रीट्स आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आजचा व्हिडिओ आहे टाईम मॅनेजमेंट हॅक्स फॉर वुमेन रनिंग देअर बिझनेस फ्रॉम देअर होम. व्हिडिओमध्ये जायच्या आधी चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लेट्स स्टार्ट. ह्यातल्या काही टिप्स मी अंमलात आणलेल्या आहेत आणि मला खूप ड्रास्टिक चेंजेस दिसलेले आहेत. सो मी काही टिप्स शेअर करेन. तर आशा करते तुम्हाला ह्या टिप्स नक्की फायदेशीर ठरतील. तर सुरू करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जेव्हा आपण एखादा बिझनेस घरून चालू करतो तेव्हा बॅलन्स कसं करायचं बिझनेस फ्रंटवरती आणि फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या फ्रंटवरती. तर हे खूप मोठं चॅलेंज असतं आणि खूप बायकांना हे फेस करावं लागतं. तर त्यासाठी का ना एक छोटी आपण गोष्ट करू शकतो की टाईम सेग्रिगेशन करणं. म्हणजे ठराविक वेळ ठराविक कामासाठी आपण डेडिकेट करायला पाहिजे. उदाहरणार्थ आपण ठरवलं तर की संध्याकाळी 7 नंतर किंवा संध्याकाळी 6 नंतर मी कुठलंही माझ्या बिझनेस रिलेटेड काम नाही करणार. आफ्टर 6 और आफ्टर 7 माझा टाईम पूर्ण माझ्या फॅमिलीसाठी डेडिकेटेड असेल. आता हा टाईम व्हेरी होऊ शकतो डिपेंडिंग ऑन युअर रुटीन. किंवा तुम्ही असंही करू शकता की जेव्हा ज्यांना मुलं असतील जेव्हा किंवा शाळेतली मुलं असतील तर शाळेतून मुलं नॉर्मली दुपारी घरी येतात. सो थोडासा तो रेस्टिंग पिरियड मुलांचाही असतो. क्लासला आणायचं सोडायचं असतं. तो मधला जो वेळ असतो त्या वेळेत तुम्ही तुमचं बिझनेसचं काम नक्की करणार. त्याच्यामध्ये तुम्ही टाळाटाळ करणार नाहीत. मग कितीही कंटाळा असू दे किंवा काही असू दे, माइंडसेट वर्कनी तुम्ही स्वतःची एनर्जी बूस्ट करू शकता आणि त्या वेळेमध्ये प्लीज डेडिकेट दोज आवर्स फॉर युअर बिझनेस. हे पण करू शकता. किंवा अजून एक गोष्ट म्हणजे सकाळचा काही स्लॉट आपल्याला मिळतो जे सकाळी आपण डबे वगैरे करून नंतर आपल्याला जो थोडा वेळ मिळतो शाळेतनं मुलं यायच्या आधीचा, तो जो 1-2 तास जे काय ते स्लॉटचे मिळतील तो स्लॉट मी बिझनेससाठी डेडिकेट करेन. अशा पद्धतीने जर तुम्ही प्लॅनिंग केलं स्लॉट्सचं टाईमच्या तर तुम्ही सोपं जातं की बिझनेसचं काम कधी करायचं आणि घरची कामं कधी करायची. तर हे कुठेतरी थोडंसं सोपं होतं सगळं बॅलन्स करण्यासाठी. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्ही जेव्हा बिझनेस रन करता घरून व्यवसाय करणं हे सोपं नाही. हे तुमच्या फॅमिली मेंबर्सना सुद्धा तुम्ही ते पटवून दिलं पाहिजे. म्हणजे कसं की तुम्ही जेव्हा तुमच्या बिझनेसचं काम करताय तर त्यांना सुद्धा सांगा की मला माझी स्पेस द्या सो दॅट आय कॅन फोकस ऑन माय वर्क आणि माझं मी 100% त्या कामात देऊ शकते. आणि जेव्हा तुम्ही ह्या हेल्दी बाउंडरीज सेट करता तेव्हा नक्की फॅमिली मेंबर्स सपोर्टिव्ह असतात. ते तुम्हाला समजून घेतात आणि दे ऑल्सो गेट इन्व्हॉल्व्ड इन युअर बिझनेस. ते त्यांचे काही इनपुट्स देतील जेणेकरून तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी मदत होईल किंवा ते कधीतरी तुम्हाला हातभार लावतील तुमच्या घरातल्या कामांसाठी. सो ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांच्या सपोर्टशिवाय साध्य नाही आहेत आणि तो सपोर्ट तुम्हाला नक्की मिळेल जर तुम्ही स्वतःहून त्यांच्याकडे मदत मागाल. नक्की ते अवेलेबल असते. फक्त प्रेमाने मागितली पाहिजे. दॅट्स इट. आणि आपल्याच लोकांबरोबर मागायचे त्यामुळे इगो ठेवण्याची किंवा आधी ठेवण्याची काहीच गरज नाही आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे आता खूप ॲप्स आलेत डिजिटल किंवा कम्प्युटरवरती असेल किंवा मोबाईलमध्ये असतील. तर तुम्ही ॲपच्या साहाय्याने तुमचं एखादं डेली प्लॅनर वीकली प्लॅनर असं तुम्ही तयार करू शकता. ज्याच्यात तुम्ही इतका वेळ तुम्ही कुकिंगसाठी द्याल, इतका वेळ तुम्ही तुमच्या बिझनेससाठी द्याल, इतका वेळ तुमचा फॅमिली टाईम असेल, इतका वेळ तुम्ही वीकेंडसाठी समजा बाहेर गेलात तर तो वेळ असेल. ह्या सगळ्या तुम्ही वेळा तिकडे तुम्ही प्लॅनरमध्ये ते जर एकत्र सगळं हे करून घेतलं डिझाईन तर प्लॅनर बघून तुम्ही तुमच्या ॲक्शन्स असू दे किंवा तुम्हाला आत्ता कशावरती काम करायचं आहे ती प्रायोरिटी तुम्हाला सेट करायला सोपं जातं. जर मुलाची परीक्षा असेल आणि तुमचं काम तर डेफिनेटली तुम्हाला प्रायोरिटी तुमच्या मुलाच्या परीक्षेचं कितपत सिरियसनेस आहे
किती मुख्य, किती इम्पॉर्टंट ती परीक्षा आहे त्यानुसार तुम्हाला ठरवायला सोपं जातं. आणि ऑफकोर्स 99% आपण बायका अ, मुलांना प्रायोरिटी देतो आणि मगच स्वतःला प्रायोरिटी देतो. पण काही वेळेला जर बिझनेस प्रायोरिटी असेल तर ते सुद्धा तुम्हाला करता यायला पाहिजे, बिकॉज इट इज ऑल्सो युअर थर्ड चाइल्ड, किंवा तुमचं एक ते बाळच आहे बिझनेस म्हणजे. त्यामुळे तुम्हाला त्या बाळाला सुद्धा प्रायोरिटी द्यायलाच. सो ती प्रायोरिटी देऊन झाल्यानंतर एक आपण करू शकतो की जी कामं आपण दुसऱ्यांना करायला देऊ शकतो किंवा ज्या कामांसाठी आपण मेड्स लावू शकतो, सो डेलिगेट दोज वर्क विच यू कॅन. म्हणजे ज्या कामांना बाई लावू शकतो त्या कामांना प्लीज त्या मावशींची मदत घ्या, जेणेकरून तुमचा ताण कमी होतो, तुमचा स्ट्रेस आउट खूप नाही होत, तुमचं बर्नआउट नाही होत. कारण आपल्याला जर बिझनेस रन करायचा आहे, आपल्या मुलांबरोबर बिझनेस सारख्या आहे बाळाची सुद्धा काळजी घ्यायची, त्याला वाढवायचं आहे, तर आपल्याला थकून नाही चालणार. आपल्याला आपलं फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ बॅलन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी जी कामं आउटसोर्स करता येतील ती कामं आउटसोर्स करा. बिझनेस ओनर म्हणून एक माइंडसेट असतो की सगळं काम मीच करणार, की मॅन्युफॅक्चरिंग पण मीच करणार, पॅकेजिंग पण मीच करणार, डिलिव्हरी पण मीच देणार, मेल्स पण मीच चेक करणार, हिशोब पण मीच ठेवणार. तर तसं न करता जर जमलं, ऑफकोर्स सुरुवातीच्या लेवलला हे सगळं काम तुम्हाला यायला पाहिजे आणि ते काम जर आपल्याला कळलं तरच आपण दुसऱ्यांकडनं ते करून घेऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला ते काम आपण स्वतः करायलाच हवं आहे, पण ॲट अ लेटर स्टेज ट्राय टू आउटसोर्स दॅट वर्क, जेणेकरून तुमचा ताण कमी होईल. तुमचे तो वेळ ते काम करण्यापेक्षा दुसरं काहीतरी छान इनोव्हेटिव्ह तुमच्या बिझनेसला जे ग्रोथ मिळेल, बिझनेसला ज्या करून ती कामं तुम्ही करू शकता त्यावेळेत. सो ते तुम्ही तसं करू शकता. आणि ऑब्व्हियसली मी म्हटलं तसं तब्येतीची काळजी घ्या, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. खाणं-पिणं असू दे, जसं तुम्ही सगळ्या घरातल्या सगळ्यांसाठी आल्मंड्स असतील किंवा ड्रायफ्रुट्स असतील काढून ठेवतो, तसं तुमच्यासाठी एक भाग काढून ठेवायला विसरू नका. वेळेवरती झोपा, वेळेवरती उठा. सकाळी जरी लवकर उठायचं असेल तर प्लीज रात्रीची झोप पूर्ण घ्या. स्ट्रेस राहू नका आणि स्वतःवर फोकस ठेवा आणि नक्की तुम्हाला ह्याच्यामध्ये यश मिळेल. तर आशा करते ह्या टिप्स तुम्हाला नक्की फायदेशीर ठरल्या असतील आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा की तुम्ही कोणती टिप वापरली आणि तुम्हाला ती कशी फायदेशीर ठरली. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींबरोबर, तुमच्या कलीग्सबरोबर, तुमच्या बेकर फ्रेंड्सबरोबर शेअर करायला विसरू नका. कारण टाईम मॅनेजमेंट ही गोष्ट प्रत्येक क्षेत्रात तितकीच महत्त्वाची असते आणि आपण ॲज वुमेन आपण कधीही स्वतःला प्रायोरिटी आपल्या आयुष्यात ट्रीट करत नाही. सो तसं कृपया करू नका आणि ट्राय टू फोकस ऑन युअर सेल्फ. तुम्ही जर स्वतः चांगले असाल, तुमची एनर्जी जर चांगली असेल तर ती सगळ्या घरात चांगली एनर्जी पसरते. सगळे तुमचे फॅमिली मेंबर्स पण पॉझिटिव्ह एनर्जीने राहतील आणि सगळे तुम्हाला सपोर्ट करतील आणि कीप दॅट पॉझिटिव्ह माइंडसेट ऑलवेज विथ यू आणि हेल्प इज अवेलेबल एव्हरी टाईम. त्यामुळे कसलीही काळजी करू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच काही नवीन व्हिडिओज आपण घेऊन येऊ पुढच्या एपिसोडमध्ये. सो तोपर्यंत टेक केअर, बाय आणि थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.